नमस्कार, आरपी रेसिपी अँड व्लॉग्सचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। थंबनेल पाहून तर तुम्हाला समजलं असणारच की आजचा व्लॉग कोणत्या संदर्भात आहे ते। तर जे कोणी नवीन यूट्यूबर आहेत, ज्यांना कोणाला नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। तर यूट्यूब चालू करणं काही अवघड नाहीये। प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब असतो। हे पहा, इथे सुद्धा हा यूट्यूब आहे। यूट्यूब मध्ये जायचं, यूट्यूब चालू करायचं आणि इथे खाली यू म्हणून असतं। हे पहा, इथे जायचं, इथे गेलात ना की इथे आपलं यूट्यूब चालू होतं आणि तिथे जाऊन तुम्हाला जे काही आपल्या यूट्यूबला नाव द्यायचंय ते तुम्ही देऊ शकता। यूट्यूबचं ते इथे तुम्ही फोटो अपलोड करू शकता आणि खालीच इथे नेम लिहायला येतो। तुम्हाला तुमच्या चॅनलला जे काही नाव ठेवायचे ते तुम्ही तिथे ठेवू शकता। हा झाला सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्न की यूट्यूब कसं चालू करायचं, आणि त्याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे। तर तशा प्रकारे तुम्ही सुद्धा यूट्यूब चालू करा। प्रत्येकाच्या मनात विचार येतो की आपण व्हिडिओ कशा बनवायच्या। तर व्हिडिओ बनवण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टँड भेटतात। जे कोणी काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवतात, तर काही जण कॅमेऱ्यामध्ये शूट करतात, तर काही जण गोप्रोमध्ये। तीन प्रकारे प्रत्येक जण साध्या मोबाईलमध्ये सुद्धा व्हिडिओ केलं तर व्हिडिओ चालतात, व्हिडिओ सुद्धा खूप छान येतात। असं काही नाही की कॅमेरा हवा व्हिडिओसाठी किंवा गोप्रोच हवे। पहिलंच यूट्यूब चालू करण्यासाठी मोबाईल हा बेस्ट ऑप्शन आहे। मोबाईलमध्ये सर्व काही होऊन जातो, एडिटिंग सुद्धा मोबाईलमध्येच होते आणि व्हिडिओ सुद्धा आपण मोबाईलमध्येच करू शकतो। आणि जर पाहिजे असल्यास अशा प्रकारे मार्केटमध्ये जे काही स्टँड भेटतात ते सुद्धा तुम्ही आणू शकता। जर तुम्हाला रेसिपीच्या व्हिडिओ अपलोड करायच्या असतील, रेसिपीचा चॅनल तुम्हाला जर बनवायचा असेल, तर एखाद्याच्या घरात व्हिडिओ बनवायला सुद्धा कोणी नसतं, एखादी लेडीज स्वतःहूनच व्हिडिओ बनवते, तर जर तुम्ही स्वतःहूनच व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही अशा प्रकारचे हे स्टँड यूज करू शकता। सेल्फी स्टिक म्हणा, स्टँड म्हणा, किंवा तुम्ही आता आपण शूट करतो ती रिंग लाईट मध्ये सुद्धा तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बनवू शकता आणि अपलोड सुद्धा करू शकता। तर आता आपल्या यूट्यूब ग्रो होण्यामागचं, म्हणजे ग्रो कसं करायचं आपलं यूट्यूब। जर एखाद्याचा यूट्यूबला चॅनल आहे पण त्यांची व्हिडिओ अजिबात चालत नाही, 2 ते 3 दिवसाच्या नंतर आपल्याला 100-200 असे व्ह्यूज येतात, त्यांच्यासाठी पहिली ट्रिक म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता तेव्हा ते तुम्ही नीट चांगल्या प्रकारे बनवलेले हवेत। त्यामध्येच तुम्ही व्हिडिओ एडिट कशा करता ते सुद्धा, त्यावर सुद्धा व्हिडिओ ग्रो होण्यामागचं आपली रेसिपी एखादी चालण्यामागचं एक कारण आहे। म्हणजे जर तुमची एडिटिंग चांगली नसेल तरी सुद्धा आपल्या व्हिडिओ जास्तीचे चालत नाहीत। आणि त्यातच जेव्हा आपला व्हिडिओ बनवून झाला, व्हिडिओ एडिट करून झाल्यानंतर व्हिडिओ अपलोड कशा करायच्या, तर व्हिडिओ अपलोड करताना त्याचं थंबनेल आणि टायटल सुद्धा चांगलं हवंय। थंबनेल आणि टायटल जर चांगलं असेल तरच आपले व्हिडिओ यूट्यूब पुढे पाठवतो। त्यामुळे थंबनेल आणि टायटल नेहमी व्हिडिओ बनवताना, व्हिडिओ अपलोड करताना चांगला असावा। दुसरं ट्रिक म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो, आज व्हिडिओ बनवली, आज अपलोड केली आणि मग 1 ते 2 महिन्यानंतर अपलोड केली, अशा व्हिडिओंना यूट्यूब पुढे पाठवत नाही। तुम्ही जर आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा व्हिडिओ बनवत असाल आणि अपलोड करत असाल तर ते कंटिन्यू तसंच ठेवायचं। जर मध्ये भरपूर सारं गॅप पडलं तर यूट्यूब आपली व्हिडिओ पुढे पाठवत नाही। हे स्वतः मी सुद्धा अनुभवलंय। व्हिडिओ बनवायची, अपलोड करायची, पण कधी कधी त्यात मी व्हिडिओ बनवते, एक दिवस जर आज व्हिडिओ अपलोड केली तर 2 मधले दिवस गॅप असतात, डायरेक्ट चौथ्या दिवशी व्हिडिओ अपलोड असते। तर जर ते तसं आपण करत असू तर ते कंटिन्यू तसंच असावं। त्याच्यामध्ये जर 10 ते 20 दिवसाचा गॅप पडला तर पुढे जी काही आपण व्हिडिओ अपलोड करू ती अजिबात चालत नाही, कारण यूट्यूब ती व्हिडिओ अजिबात पुढे पाठवत नाही। त्यामुळे व्हिडिओ अपलोड करताना नेहमी कंटिन्यू असावा, म्हणजे आपले व्हिडिओ चालेल सुद्धा आणि पाहणाऱ्यांकडे, ज्यांच्याकडे व्हिडिओ जाते, जे काही आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ती लवकर पोहोचते आणि रेग्युलर पोहोचते। त्यामुळे मग आपले व्ह्यूज पण वाढतात, सबस्क्रायबर पण वाढतात आणि व्ह्यूज वाढले की मग आपले वॉच टाइम सुद्धा वाढतात। त्यामुळे आपल्याला वॉच टाइम वाढण्याकडे आणि व्ह्यूज वाढण्याकडे जास्तीचा भर द्यावा लागतो, कारण यूट्यूबचं असं आहे की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास जर असतील तरच आपल्याला पेमेंट चालू होतो, तरच आपला चॅनल मॉनिटाईज होतो, नाहीतर चॅनल आपला मॉनिटाईज होत नाही। आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला सबस्क्रायबर 1000च्या वरती हवेत आणि वॉच टाइम सुद्धा आपला 4000च्या वरती हवाय,
तेव्हाच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं, नाहीतर होत नाही. आता आपली तिसरी ट्रिक, यूट्यूब चॅनल ग्रो होण्यामागची तिसरी टिप म्हणजेच आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्याला थंबनेल सुद्धा देतो, टायटल सुद्धा देतो, पण टॅग कसे द्यायचे हे बहुतेकांना माहीत नसतं आणि बहुतेक जण व्हिडिओ अपलोड करतात पण टॅग सुद्धा देत नाही. जेव्हा आपण डिस्क्रिप्शन चालू करतो तेव्हा आपण जे काही थंबनेलला टाकतो ना ते आणि टायटल, म्हणजे जर आपली एखादी मेथीची भाजी किंवा चिकन असेल तर चिकन रिलेटेड, झणझणीत गावरान चिकन, चिकन रेसिपी मराठी हे आपलं टायटल असावं. आणि हेच टायटल आपल्याला कॉपी करून डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड करायचं आहे. आणि त्याच्या मागे जे काही आपण रेसिपीसाठी साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य काय आणि कशा प्रकारे काय साहित्य आपण वापरलेलं आहे आणि त्याच्या खाली आपण टॅग असतात ते वापरू शकता. आता जर चिकन असेल तर चिकनसाठी आपण मराठीमध्ये चिकन, झणझणीत चिकन, गावरान चिकन, कोकणी पद्धतीने बनवलेले चिकन, अशा प्रकारे जे काही टॅग असतात ते आपण देऊ शकता. तर तुम्ही जेव्हा टॅग द्याल तेव्हाच आपली व्हिडिओ सुद्धा पुढे जाईल. आणि अजून व्हिडिओ अशी सुद्धा व्हिडिओ कधी कधी टॅग न देता सुद्धा व्हिडिओ पुढे जाते, पण ती केव्हा जाते जेव्हा आपले 10,000 20,000 सबस्क्रायबर असतात. तर तुम्ही टॅग नाही दिलात तरी सुद्धा व्हिडिओ पुढे जाते. पण व्हिडिओ पुढे जाण्यासाठी टॅग सुद्धा भरपूर महत्त्वाचे असतात. तर तुम्ही व्हिडिओला टॅग सुद्धा नक्की द्या. तुम्ही सुद्धा व्हिडिओ अपलोड करताना टायमिंग फिक्स ठेवा आणि सोबतच तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा. आता आपली राहिली चौथी यूट्यूब संदर्भाची टिप्स, म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो ना, व्हिडिओ अपलोड करून झाल्याच्या नंतर जे टॅग, जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला खाली टॅग हा शब्द पाहायला मिळतो. त्यामध्ये सुद्धा आपल्याला टॅग अपलोड करायचे असतात. तर ते टॅग कुठे मिळतात? गुगलला जायचं आणि रॅपिड टॅग म्हणून सर्च करायचं. ब्लॅक हेडलाईनमध्ये, ब्लॅक अँड व्हाईट हेडलाईनमध्ये आपल्याला तिथे रॅपिड टॅग म्हणून असा शब्द दिसतो. तिथे जाऊन आपण क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर जर आपलं चिकन वगैरे रेसिपी असेल तर ती चिकन असं आपल्याला तिथे सर्च करायचं आहे. चिकन सर्च केल्यावर ते खाली भरपूर सारे असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅग येऊन जातात. ते टॅग आपल्याला कॉपी करून इकडे पेस्ट करून घ्यायचे तसेच्या तसे, कारण टॅगने सुद्धा आपले व्हिडिओ ग्रो होण्यासाठी आपल्याला जास्त मदत होतो. कारण त्याच टॅगचा आपल्याला भरपूर फायदा होऊन जातो. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर लगेचच ते टॅग तुम्ही मारून घ्या. आता राहिली पाचवी आणि महत्त्वाची टिप. व्हिडिओ वगैरे सर्व आपलं झालं, पण व्हिडिओ एडिट करायचं कसं आणि कोणत्या ॲपने? तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी जास्त करून आता चालणारी ॲप आहे ती म्हणजे VN. बहुतेक जण VN ॲपवरच व्हिडिओ एडिट करतात, कारण VN ॲपमध्ये आपल्याला व्हिडिओ कसं एडिट करायचं ते सुद्धा समजतं आणि कशा प्रकारे त्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत. व्हिडिओ एडिटिंग करू शकतो आपण, व्हॉइस ओव्हर देऊ शकतो, प्लस आपण त्यामध्ये एडिट करू शकतो म्हणजे फिल्टर वगैरे. तर तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कोणत्या ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करू, तर तुम्ही सुद्धा VN ॲप नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जमते का. तर ती खरंच बेस्ट ॲप आहे. आणि तुम्ही जेव्हा रेसिपीची वगैरे व्हिडिओ अपलोड करताना, म्हणजे मेन म्हणजे रेसिपीचीच, तर रेसिपी बनवताना जे काही आपण रेसिपी बनवणार आहोत ना, जे बनवतंय ते तुम्ही तिथेच तोंडाने बोला, म्हणजे नंतर व्हॉइस देण्याचं अजिबात टेन्शन येत नाही. कारण आपण ऑलरेडी तिथेच ती रेसिपी बनवतानाच ते सर्व काही सांगितलेलं असतं. जे काही साहित्य आपण वापरणार आहोत वगैरे ते सुद्धा आपल्याला तिथेच सांगायचं आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओला आपल्याला एडिट करताना जास्त टेन्शन राहत नाही, कारण आपण ऑलरेडी तिथे व्हॉइस केलेला असतं. जर तुम्हाला व्हॉइस द्यायचा नसेल तिथे व्हिडिओ बनवताना, एखादी जर तुम्हाला व्हॉइस द्यायचा नसेल तर तुम्ही नंतर सुद्धा VN मधून व्हॉइस देऊ शकता, असं काही नाही. पण जेव्हा बनवतो तेव्हाच व्हॉइस दिलेलं खूप छान राहतं, कारण आपण जे काही बनवतो ते आपल्याला समजतं सुद्धा आणि आपण पटकन ते बोलू सुद्धा शकतो. तर आपला चॅनल ग्रोथ करण्यासाठी या सर्व काही टिप्स आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ह्या टिप्स वापरून पहा तुम्हाला जमतायत का. आणि जर नाही काही समजलं तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा की ताई हे नाही समजलं, हे कसं आहे ते सांगा, तुम्हाला मी त्याचा रिप्लाय देईन. आज आपल्याला आपल्या सोबतच 2 चॅनलला सुद्धा पुढे घेऊन जायचं आहे. तर त्या चॅनलचं नाव आपण आपल्या टायटलमध्येच आता हायलाइट करतोय, म्हणजे दाखवतोय. त्यांना तुम्ही जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांच्या सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा. व्हिडिओ पाहिल्याने कोणाचं काही कमी होत नाही. मोबाईल तर आपण दिवसभर वापरतो,
जर तुम्ही चॅनलवरची ती व्हिडिओ, ज्या व्हिडिओला तुम्ही लाईक करताय, तीच व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण पाहिलीत तरच समोरच्या माणसाचा फायदा आहे, तरच त्याचे वॉच टाईम वाढतील, तरच त्यांना यूट्यूबकडून गुगल पे येईल, तेव्हाच त्यांना पेमेंट चालू होईल. जर त्यांचे वॉच टाईमच जर वाढले नाहीत तर त्यांना अजिबात यूट्यूबकडून पेमेंट चालू होणार नाही, त्यांचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. तर तुम्ही सुद्धा जर एखाद्याची व्हिडिओ पाहत असाल तर ती पूर्ण पहा आणि समोरच्याला सपोर्ट करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.